फ्रेंड्स, आज आपण 14.6 कॉन्सेप्ट बघणार आहोत, न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स अँड डिसऑर्डर्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. आता न्यूट्रिशनल डिसऑर्डर म्हणजे काय की काहीतरी कमी पडतं आहे. ठीक आहे. इट लीड्स टू डिसऑर्डर्स म्हणजे काही विटॅमिन्स कमी पडतात, काही प्रोटीन्स कमी पडतात, कार्बोहायड्रेट कमी पडतात, तर ते न्यूट्रिशनल. अँड सेकंड आहे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे डिसऑर्डर्स म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे, वॉमिटिंग आहे, डायरिया आहे. ठीक आहे. इंडायजेशन आहे, काही काही जणांना डायजेशन व्यवस्थित होत नाही आहे, तर ते सगळे आहेत डिसऑर्डर्स ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. न्यूट्रिशन रिलेटेड डिसऑर्डर्स कॅन बी कॅटेगराइज्ड बेस्ड ऑन द फूड दॅट अन individual consume and condition that develop due to malfunctioning of the organs or glands associated with the digestive system. आता आपण पहिल्यांदा बघूया न्यूट्रिशन डिसऑर्डर. त्याच्यामध्ये फूडमधून काही मिनरल्स विटॅमिन्स कमी पडतात, प्रोटीन्स कमी पडतात. इट लीड्स टू न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स. You are already aware that the little extra or less of nutrition can lead to dietary disorders. इथं सांगितलेलं आहे की गरजेपेक्षा जास्त जरी झाले तरी ते प्रॉब्लेम आहेत, आणि जर गरजेपेक्षा कमी जरी पडले तरीसुद्धा ते काय न्यूट्रिशनलसाठी डिसऑर्डर आहे. इनॲडिक्वेट इनटेक ऑफ प्रोटीन कॉज्ड प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, दॅट इज PEM. PEM म्हणजे काय बघा, प्रोटीन एनर्जी malnutrition. It can be associated with inadequacy of vitamins and minerals in the diet. ठीक आहे. आणि हे जे पेम आहे, पेम म्हणजे काय, प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन. इट कॅन बी असोसिएटेड विथ इनॲडिक्वेट ऑफ विटॅमिन अँड मिनरल्स इन डाएट. त्याच्याबरोबर आपल्या डाएटमध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स असणं हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. पेम कॅन कॉज डिसीज लाईक वॉशवॉर्कर अँड मरास्मस. इथं त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय बघा, वॉशवॉर्कर. जर का प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन, जर एखाद्याला प्रोटीन खूप कमी पडले तर त्याला दोन डिसीज होऊ शकतात. एक म्हणजे वॉशवॉर्कर आणि दुसरी म्हणजे मरास्मस. त्यातला पहिल्यांदा बघूया आपण वॉशवॉर्कर. दिस प्रोटीन डिफिशियन्सी डिसऑर्डर इज फाउंड जनरली इन चिल्ड्रन बिटवीन 1 to 3 years ऑफ एज. आता बघा, 1 ते 3 वर्षा मुलांच्या आतली जी मुलं आहेत त्यांनाच फक्त हा डिसीज होणार आहे. लक्षात आलं का. शक्यतो हा इस्पेशली ह्या चिल्ड्रनमध्ये आहे अप टू 3 years. चिल्ड्रन सफरिंग फ्रॉम वॉशवॉर्कर आर अंडर वेट. ज्यांना वॉशवॉर्कर ज्या मुलांना होतो 1 ते 3 वर्ष मुलांना, ते त्यांचं वेट हे कम्पॅरेटिव्हली कमी असतं, अंडर वेट. अँड शो स्टंटेड ग्रोथ, त्यांची ग्रोथसुद्धा झालेली नसते. पुअर ब्रेन डेव्हलपमेंट, त्यांचा ब्रेनचा सुद्धा विकास झालेला नसतो. लॉस ऑफ ॲपेटाईट, त्यांची भूक निघून जाते. ॲनिमिया, रक्त कमी पसतं. प्रोड्युटिंग बेली, पोट बाहेर आलेलं असतं. स्लेंडर लेग्स, हातपाय खूप बारीक असतात. बल्जिंग ऑफ आयज, डोळे बाहेर आलेले असतात. इडिमा ऑफ लोअर लेग, खालचे जे पाय आहेत त्यांना सूज आलेली असते. इडिमा मीन्स सूज. अँड फेस, चेहऱ्यावरती चेंज इन द स्किन अँड हेअर कलर. स्किनचा आणि हेअरचा कलरसुद्धा काय होतो, चेंज होतो. तर हा वॉशवॉर्कर डिसीज आहे. पेम म्हणजे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळे हा डिसीज होतो. सेकंड बघूया आपण मरास्मस. इट इज द प्रोलॉंग प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन फाउंड इन इन्फंट्स अंडर 1 year ऑफ एज. हा जो डिसीज आहे हा 1 वर्षाच्या आतील बाळामध्ये होतो. इन दिस डिसीज प्रोटीन डिफिशियन्सी इज कपल्ड विथ लोअर टोटल फूड कॅलोरिफिक व्हॅल्यू. इनॲडिक्वेट डाएट इम्पेअर फिजिकल ग्रोथ अँड रिटार्ड मेंटल डेव्हलपमेंट. मेंटल डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये व्यवस्थित होत नाही. सबक्युटेनियस फॅट्स डिसॲपियर. रिब्स बिकम्स प्रॉमिनंट, त्याच्या ज्या छातीवर त्याच्या बरगड्या आहेत त्या दिसायला लागतात. लिम्स बिकम थिन, हातपाय खूप पातळ व्हायला लागतात. स्किन बिकम ड्राय, स्किन ड्राय होते, थिन होते आणि त्याला सुरकुत्या म्हणजे रिंकल पडतात. लॉस ऑफ वेट, वेटसुद्धा कमी होतं. डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड स्टॉप ड्यू टू ॲट्रॉफी ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड. डायजेस्टिव्ह ग्लँडमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं ॲब्सॉर्प्शन अँड डायजेशन हे प्रॉपरली होत नाही. देअर इज नो इडिमा. इथं कुठल्याही प्रकारचा इडिमा, कुठल्या प्रकारची सूज पाहायला मिळत नाही. मेजर कॉजेस ऑफ दिस डिसऑर्डर इज अनअवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिशियस फूड. जर का तुम्हाला न्यूट्रिशियस फूड जर नाही मिळालं त्या आईला किंवा त्या बाळाला, तर त्यांना हे डिसीज असे वॉशवॉर्कर मरास्मससारखे होऊ शकतात. पॉवर्टी, जे गरीब आहेत त्यांना व्यवस्थित मिळत नाही. लार्ज फॅमिली साईज, ज्यांच्या फॅमिलीमध्ये मेंबर जास्त आहेत तशांना. इल स्पेसिफिक ऑफ चिल्ड्रन. अर्ली टर्मिनेशन ऑफ ब्रेस्ट फिडिंग, जर का स्तनपान आपण पटकन सोडलं तरीसुद्धा अशा प्रकारचं होऊ शकतं. ओव्हर डायल्युटिंग मिल्क
are a few causes. Because of malnutrition, infectious disease become opportunistic and it worsen the conditions. So proper diet can help to reversal of symptoms. जर तुम्हाला हा डिसीज आला असेल तर जर तुम्ही प्रॉपर डाएट घेतला तर तुम्ही यातून बाहेर पडू शकता. ठीक आहे. सेकंड आहे इनडायजेशन. ओव्हर इटिंग, inadequate enzyme secretion, spicy food, anxiety can cause discomfort or various symptoms. It can be indigestion. Indigestion म्हणजे काय रे की स्पायसी फूड खाणं, बरोबर आहे. अनेक्झिटी, डिस्कम्फर्ट वाटणं, ही सुद्धा सगळी कशाची इंडायजेशनची लक्षणं आहेत. Improperly digested food or food poisoning also can cause indigestion. It leads to loss of appetite, भूक जाते, acidity, heartburn, irritation, डिस्पिनिया, अप्पर ॲब्डोमिनल पेनमध्ये होतात आणि स्टमक पेन त्याच्यामध्ये पाहायला मिळतात त्या पेशंटमध्ये. अवॉइडिंग इटिंग अ लार्ज मील, जास्त खाऊ नका. लाईंग डाऊन आफ्टर मील. ठीक आहे. स्पायसी ऑइली जंक फूड खाऊ नका. स्मोकिंग जास्त करू नका. अल्कोहोल जास्त करू नका. आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर डायजेशन. नेक्स्ट डिसीज आहे कॉन्स्टिपेशन. वेन फ्रिक्वेन्सी ऑफ डिफिकेशन इज रिड्यूस. जर का टॉयलेटला 2-2, 3-3, 4-4 दिवसातून एकदाच जावं लागलं असेल, ॲक्च्युली दिवसातून 1 किंवा 2 वेळा जायला पाहिजे, पण आठवड्यातून एकदा 2दा व्हायला लागलं असेल, याचा अर्थ समजायला हरकत नाही की डिफिकेशन कमी व्हायला लागले, रिड्यूस व्हायला लागले आणि त्या पेशंटला काय झालं आहे, कॉन्स्टिपेशन झालं आहे. ठीक आहे. सो वेन फ्रिक्वेन्सी ऑफ डिफिकेशन इज रिड्यूस टू लेस दॅन 1 पर वीक, द कंडिशन इज कॉल्ड ॲज कॉन्स्टिपेशन. डिफिकल्टी इन डिफिकेशन मे रिझल्ट इन ॲब्डोमिनल पेन, डिस्टोरेशन, rarely perforation. The cause are affected colonial mobility due to the neurological dysfunction like spinal cord injury, low fiber diet, inadequate fluid intake and inactivity of roughage. Sufficient fluids in diet, exercise can help improve the condition. तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज केला, सफिशियंट डाएट घेतला तर तुमच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होणार नाही. फायबर जास्त खाल्लं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार नाही आहे. नेक्स्ट आहे डायरिया. डायरियाला दुसरा शब्द आहे लूज मोशन. Passing loose watery stool more than 3 times a day is called diarrhea. Diarrhea can lead to dehydration. Diarrhea झाल्यामुळं डिहायड्रेशन होतं. The other symptoms are blood in stool. स्टूलमध्ये ब्लड यायला लागतं. Nausea, bloating disorder. The cause of diarrhea are infection through food and water disorder like ulcers, colitis, inflammation of intestine, irritability bowel syndrome. आता पहिली गोष्ट इथं द कॉज ऑफ डायरिया इज इन्फेक्शन. डायरिया होण्याचं पहिलं कारण हे इन्फेक्शन असू शकतं. ओके. मग जेवणातून, पाण्यातून, ठीक आहे, पोटामध्ये आत अल्सर तयार होऊ शकतात, इन्फ्लमेशन होऊ शकतं, लक्षात ठेवा. आणि तुमच्या ज्या बोवेल सिंड्रोम आहेत ते सुद्धा काय होऊ शकतात, बदलू शकतात. नेक्स्ट आहे जॉइंटिस. वी ऑल असोसिएट जॉइंटिस विथ येलोइशनेस. हां, जर लक्षात ठेवा एखादा व्यक्ती पिवळा पडला असेल तर आपण त्याला म्हणतो की तुला कावी झाले का, म्हणजे तुला जॉइंटिस झालं आहे का. ऑफ कंजक्टिव्ह ऑफ आयज अँड स्किन विथ व्हाईटिश स्टूल. These are the symptoms of condition called jaundice. It is a sign of abnormal bilirubin metabolism and excretion. ठीक आहे. रक्तामध्ये RBC मधून ॲबनॉर्मली बिलिरुबिन हे वाढायला लागतं. Jaundice develop if excess breakdown of RBCs take place along with increase the bilirubin level than the liver can handle or there are obstruction in the flow of bile from liver to duodenum. Bilirubin produced from breakdown of hemoglobin is either water soluble or fat soluble. एक तर हे वॉटर सोल्युबल किंवा फॅट सोल्युबल आहे, लक्षात ठेवा. Fat soluble bilirubin is toxic to brain cell. Okay, hence serum bilirubin values have great diagnostic importance. There is no specific treatment in jaundice. कावीला अशी कुठली स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे. सपोर्टिव्ह केअर, प्रॉपर रेस्ट अँड ट्रीटमेंट गिव्स टू द पेशंट. त्याला प्रॉपर रेस्ट द्यायला पाहिजे, सफिशियंट त्याची केअर घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर नक्कीच हे होणार. लास्ट आहे ओमिटिंग. आता ओमिटिंग म्हणजे काय, उलटी. हा स्टमकमधून येणारा रिफ्लेक्स आहे. इन दिस कंडिशन द स्टमक कंटेंट आर थ्रॉन आउट ऑफ द माउथ ड्यू टू रिव्हर्स पेरिस्टॅटिक मुवमेंट. जी मुवमेंट कशी होते, रिव्हर्स होते, रिव्हर्स पेरिस्टॅटिक मुवमेंट ऑफ द गॅस्ट्रिक वॉल.
इट इज कंट्रोल बाय नॉन व्हायटल ओमिटिंग सेंटर ऑफ मेडुला. इट इज हायली असोसिएटेड विथ नॉझेटिक फिलिंग. त्याच्यामुळे काय होतं, नॉझेटिक फिलिंग पाहायला मिळतं. ठीक आहे, इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे.